विधानसभा 2024 निवडणुकीचे आपण उमेदवार राहणार हे निश्चित झालं, मात्र मतदारसंघाच्या विकासाचा दृष्टिकोन कसा राहणार आहे तुमचा? आपल्याला जर एक आमदाराचा जर आपण त्या ठिकाणी आमदार म्हणू, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, जे काही या सगळ्या राजकीय भूमिकेतील पोस्ट आहे, या पोस्टवर बसणारा जो काही व्यक्ती असतो, त्या व्यक्तीकडून त्या जनतेला अपेक्षा असते आणि त्या अपेक्षानंच जे काही जनता आहे त्यांना त्या खुर्चीवर त्या ठिकाणी बसवतात. तर मला असं वाटते की आपला जर वरुड मोर्शी भागाचा जर आपण त्या ठिकाणी विचार करतो म्हटलं तर 70% लोकांची जी उपजीविका आहे हे शेतीवर आधारित आहे आणि 30% लोक हे व्यापार बाकी उद्योगधंदे करत असतात. म्हणजे मोस्टली जर आपण मॅक्झिमम जर फॅक्टर आपण बघतो म्हटलं या मतदारसंघाचा तर शेतीवर आधारित आहेत आणि शेतीला सक्षम जोपर्यंत आपण बनवणार नाही, तर आता मी सुद्धा शेतकरी आहे, मी सुद्धा शेती करतो आणि मला असं वाटते की शेती करत असताना जर शेतीमधून जर आपल्याला उत्पन्न त्या ठिकाणी जर मिळवायचं असेल तर जोपर्यंत त्या कास्तकाराला मुबलक पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत तो चांगल्या पद्धतीची त्याच्या मनात कितीही असो, तो दिवस रात्र कष्ट करत असो, पण जोपर्यंत त्याला त्याच्या शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत तो चांगल्या प्रकारची शेती करू शकत नाही. मग आता पाण्यासाठी माझ्या डोक्यात आहे की माझ्या वडिलांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न जर मला या सगळ्या वडीलधारी मंडळींनी या 2024च्या निवडणुकीमध्ये जर आशीर्वाद दिला, माझ्या वडिलांचं जे स्वप्न होतं की वर्धा डायव्हर्शन प्रकल्प, आता वर्धा डायव्हर्शन प्रकल्प जेव्हा मंजूर झाला होता त्या वर्धा डायव्हर्शन प्रकल्पाचं जे पहिल्याचं जे जो प्रोजेक्ट होता तो आपल्या वरुड तालुक्यामधील जेवढ्या काही नद्या आहेत या प्रवाहित करून मग ते पाणी शेवटी अप्पर वर्धा डॅम मध्ये त्या ठिकाणी जाणार होतं. पण आताचा जो वर्धा डायव्हर्शन प्रोजेक्ट आहे हा बंदिस्त पाईपलाईनने पाणी त्या ठिकाणी देणार आहे आणि त्या बंदिस्त पाईपलाईन मधून ज्या वॉटर सप्लायच्या ज्या कमिट्या आहेत त्या कमिट्या कराव्या लागणार आहे, त्याचे पैसे भरावे लागणार आहे. म्हणजे जो मूळ वर्धा डायव्हर्शनचा प्रकल्प होता तो सगळा मोडकळी त्या ठिकाणी निघालेला आहे. आता जर आपल्या नद्या जर प्रवाहित झाल्या तर मला असं वाटतं की ऑटोमॅटिक जे काही कास्तकार बांधवांच्या विहिरी असतील किंवा त्यांचे जे पाण्याचे सोर्स असतील ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी चार्ज होईल आणि मग त्या चार्ज झाल्यानंतर पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली वाढेल. आता हा जर आपला 70% जर मी तुम्हाला सांगितलं की 70% आपल्या मतदारसंघातली उपजीविका ही शेतीवर आहे, शेतीवर असताना मग ऑटोमॅटिकली जोपर्यंत आपल्याला जर आपल्या मतदारसंघाचा जे काही जनमानसं आहेत त्यांचा जर आर्थिक स्तर जोपर्यंत आपण उंचवणार नाही तोपर्यंत या मतदारसंघातले लोक ज्या दृष्टिकोनातून मी बघतो त्यांना, त्या दृष्टिकोनातून त्यांची जे प्रगती व्हायला पाहिजे ते होणार नाही. मग आता या 70% लोकांची जे बाकीचे जे 30% जे मतदारसंघातले जे लोक आहेत या 30%ची डिपेंडन्सी या 70% लोकांवर आहे. आता तुम्हाला उदाहरण जर घेतो म्हटलं तर मोर्शीची बाजारपेठ असो किंवा वरुडची बाजारपेठ असो किंवा शेंदूरजना घाटची बाजारपेठ असो, इथले जे काही दुकानदार मंडळी आहे हे ग्रामीण भागातले लोक या शहरामध्ये येतात. एखादं चपलीचं दुकान असो, कपड्याचं दुकान असो किंवा इतर काही दुकान असो, जेव्हा हे 70% लोक आर्थिक याने सदृढ होईल तर ऑटोमॅटिकली हे जे 30% इतर बिझनेस करणारे लोक आहेत तर ऑटोमॅटिकली त्याचा इफेक्ट त्यांच्यावर पडेल.